आगामी सण उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, तसेच कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तत्काळ प्रतिसाद देता यावा, यासाठी अकोला पोलीस दलाने मूर्तिजापूर येथे विशेष मॉक ड्रिलचे आयोजन केले. महिला व पुरुष पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज, अश्रुधुरांचा वापर आणि जमाव नियंत्रणाची प्रात्यक्षिके करत आपली सज्जता दाखवून दिली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील शासकीय क्रीडा संकुलात उपविभागीय पोलीस अधिकारी, परिक्षेत्र अंतर्गत शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे, बोरगाव, माना, बार्शी टाकळी आणि पिंजर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रशिक्षकांनी या सरावादरम्यान जमाव नियंत्रण, लाठीचार्ज, अश्रुधुरांचा प्रभावी वापर तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दिली. महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध तांत्रिक बाबींचा सराव केला. आगामी सण उत्सवांच्या काळामध्ये नागरिकांची सुरक्षा, शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी आणि समन्वयाने प्रतिसाद देता यावा, यासाठी पोलीस दलाची तयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, अकोला. कशा प्रकारचं प्रशिक्षण आज या ठिकाणी देण्यात आलं? आज या ठिकाणी मूर्तिजापूर डिव्हिजन अंतर्गत माननीय SP सर यांच्या संकल्पनेतून तसेच SDPO मॅडम यांच्या मार्गदर्शनात हे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठीचं जे प्रशिक्षण नीती या ठिकाणी झालेलं आहे, यासाठी सराव आम्ही या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये मॉब हँडल करताना कशा प्रकारे कुठल्या सिक्वेन्सने मॉब हँडल करायला पाहिजे, या सर्व प्रशिक्षण या लोकांना मिळावे, अधिकाऱ्यांना सुद्धा त्याबद्दल मार्गदर्शन मिळावं, यासाठी हे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. आणि पुढील आगामी सण उत्सवासाठी याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल, या निमित्ताने मी सांगू इच्छितो. पोलीस दलाच्या वतीने प्रात्यक्षिका या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी बरोबर आहे. अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री चांडक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आगामी येणारे सण उत्सव आणि कार्यक्रम या निमित्तानं जे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था जर कधी निर्माण झाली किंवा कोणतीही इमर्जन्सी आली तर त्यासाठी सगळ्या जवानांना सराव प्रशिक्षण असावं, या उद्देशाने हे सराव प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. आणि अकोला जिल्ह्याच्या सेवेमध्ये अकोला जिल्हा पोलीस दल कायम कार्यरत आहे.